हॅलो, नमस्कार, गुड इव्हनिंग. काय म्हणतो आपला इंग्लिशचा प्रवास? हा, कॉन्फिडन्स येतोय जरा 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 समजतंय काय चाललंय ते. हा, आपण काल कुठपर्यंत बघितलं की जर इंग्लिशचं वाक्य आपल्याला पुढे न्यायचं असेल तर त्याच्यासाठी एक काठी टेकत टेकत जाणाऱ्या माणसाप्रमाणे हेल्पिंग स्टिक घ्यावी लागेल. आणि अशा किती सांगितल्या होत्या मी हेल्पिंग स्टिक्स? सांगता येईल कोणाला? किती काठी आपण बघितल्या? बोलू शकता, लिहू शकता, बोला. त्याशिवाय पुढे कसं जाणार? किती हेल्पिंग स्टिक्स आपण पाहिल्या, किती हेल्पिंग वर्ब्स बघितले आपण? 24. 24. 24. 24. हा, आणि त्या सगळ्या 24चे अर्थ पण आपण बघितले काल ना? केले का तुम्ही ते लर्न? ओके. Yes, sir. हा, लर्न केले का? सगळ्यांचे अर्थ केले का? करायला पाहिजे. हा, एमिजार म्हणजे आहे, वॉज वर म्हणजे होता, होती, होते, डू डज म्हणजे तो, ते, तात, एखादं काम करतात, करतो या हिशोबाने. डीड म्हणजे एखादं काम केलं ना, जे पण काय उघडलं, बंद केलं, सांगितलं, याला म्हणतो आपण डीड. नंतर हॅव हॅज म्हणजे पण आहे, हॅड म्हणजे होतं ना, शल आणि विल म्हणजे करेल किंवा करणार, शुड म्हणजे करायला पाहिजे. का करायला पाहिजे? मला असं वाटतं की तू ते करायला पाहिजे म्हणून. नंतर आपण बघितलं शुड सारखंच आणखी कोण आहे? ऑट टू. त्याचा अर्थ तोच होतो, करायला पाहिजे. का करायला पाहिजे? परत एकदा, तुझी ड्युटी आहे ती करणं म्हणून तू करायला पाहिजे. हा कोणाचा अर्थ झाला? ऑट टूचा. शल, शुड, विल, वुडचे तीन अर्थ बघितले आपण काल. पहिलं, मी अमुक अमुक काम केलं असतं, मला संधी मिळाली असती तर मी नक्की ते केलं असतं, हे पहिलं. दुसरं, जेव्हा मी अमुक अमुक होतो तेव्हा मी तमुक तमुक काम करायचो, आता मी ते करत नाही, है ना, तो अर्थ. आणि एक करेल, शल विल सारखा पण एक अर्थ असतो वुडला. शल, शुड, विल, वुड. कॅन, कुड पण बघितलं आपण ना. कॅन म्हणजे करू शकतो. त्या प्रत्येकाचं एक बॅकग्राऊंड मी सांगितलं तुम्हाला. तुम्हाला जर आठवत असलं तर सांगू शकता. कॅन म्हणजे मी करू शकतो. का करू शकतो? कोण सांगतं मला? का करू शकतो? तो कॅन म्हणजे करू शकतो. आय कॅन रन, आय कॅन डान्स, आय कॅन सीट वगैरे वगैरे. पण का? सांगा. मला जमतं म्हणून. हा, एकदम बरोबर. मला ते जमतं, माझ्यात ते करण्याची ताकद आहे, माझ्यात ती करण्याची कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे. एकदम बरोबर होईल. स्ट्रेंथ आहे माझ्यामध्ये. एकदम करेक्ट. माझ्यात स्किल आहे ते काम करण्याचं ना. करेक्ट. येस येस. म्हणून मला ते शक्य आहे करणं. कुड म्हणजे काय? तो कॅनचा पास्ट टेन्स आहे कुड. तेव्हा मला ते शक्य होतं, आता शक्य नाहीये. तेव्हा मी ते करून टाकलं, करू शकलो मी ते. परंतु आता मला ते जमणार नाही, तेव्हा ते जमायचं, मला ते करून टाकलं. करू शकत होतो, करू शकत नव्हतो, कुड नॉट, त्यालाच कुडंट वगैरे म्हणतो आपण शॉर्टकट मध्ये. शल, शुड, विल, वुड, कॅन, कुड बघितलं आपण. नंतर मे, माइट, मस्ट. मेचे आपण दोन अर्थ बघितले. मे म्हणजे पहिला अर्थ काय? तुला परमिशन आहे, कर तू, तुला काय करायचं ते. यू मे गो देअर, यू मे सीट हिअर, यू मे हँडल माय फोन, यू मे टेक दिस. आणि दुसरा अर्थ बघितला आपण कदाचित वाला ना, आर्यन. हो सर. मला 50-50% ना. मेचा सेकंड मिनिंग जो आहे तो 50% चान्सेस आहे, 50% चान्सेस नाही आहेत, प्रोबॅबिलिटी आहे त्याची. हा, आय मे गो देअर, आय मे नॉट गो देअर, याप्रमाणे. आणि मे बी स्टार्टला म्हणून पण आपण वापरू शकतो. मे बी, मे बी ही इज पुअर, मे बी ही इज नॉट देअर वगैरे असं पण म्हणू शकतो. मे बी एकत्र घेतलं तर वेगळा होऊन जाईल आणि मे नुसता घेतला तर वेगळा होऊन जाईल. मे बी घेतला तर तो एक नंबरला वापरतो आपण, मे घेतला तर ऍक्शनला चिटकून मध्ये वापरतो आपण, ठीक आहे ना. तर मे बी आहे, मे घेतला आपण. मी हे पण सांगितलं, माइट जो आहे तो दिसायला मी पेक्षा मोठा आहे, परंतु ऍक्च्युली काय, तर मेचा छोटा भाऊ आहे. लक्षात ठेवा हे. मे म्हणजे जर पॉसिबिलिटी असेल तर माइट कोण आहे? रिमोट पॉसिबिलिटी, लेस पॉसिबिलिटी आहे. लक्षात ठेवा. मे, आय मे गो देअर म्हणजे 50% गॅरंटी आहे माझी जाण्याची. आय माइट गो देअर 5% गॅरंटी आहे. हे लक्षात आलं पाहिजे.
आणि माईट आपण खास करून कधी वापरायचा असतो, जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल डाऊट आहे, शुअरिटी नाहीये, सर्टेनिटी नाहीये, काहीच माहित नाहीये, बहुतेक तिकडे गेलो तर गेलो, नाहीतर नाही गेलो, आय कॅन टेल दिस, आय मायसेल्फ एम नॉट शुअर अबाउट दॅट ना, तेव्हा माईट वापरतात. लक्षात घ्या हे. कधी कधी आपण म्हणतो माईट बी, ही माईट बी ट्रू, ही माईट बी राईट. तर माईट बी का म्हटलं, त्याचा अर्थ काय झाला, मला काही विचारू नका बाबांनो, मला काही त्यातलं माहित नाही, असेल तो बरोबर, मला काय माहित, असं म्हणण्यासाठी. बहुतेक असेल, बहुतेक नसेल, पण मला काय माहित नाही. व्हेनेवर वी वॉन्ट से दॅट आय डोंट नो एनिथिंग, मला काहीच माहित नाहीये, असं जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा माईट वापरत चला. माईट गो दॅट. आणि मेचा भूतकाळ म्हणून पण माईटला वापरलं जातं. शक्यता होती ते अमुक अमुक करण्याची, कमी का होईना पण शक्यता होती, ही माईट गो देअरचा दुसरा अर्थ असा होऊ शकतो की तिकडे जाण्याची त्याची शक्यता होती, म्हणजे चान्सेस होते तो जर गेला असता तिकडे, म्हणून आम्ही पळत पळत गेलो आणि त्याला आणलं पकडून आमच्याकडे ना. चला, एन्जॉय एव्हरीबडी, चिअर्स. ठीक आहे ना. टी विथ ऑल ऑफ यू. हा, तर हे जे शब्द आहेत ना फार महत्वाचे आहेत. मे झालं, माइट झालं, मस्ट. आपण काल बघितलं मस्ट म्हणजे तर एकदम कंपल्सरी ना, ही गोष्ट एकदम कंपल्सरी आहे, याच्यामध्ये अजिबातही डिस्टर्बन्स नको. यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन, यू हॅव टू डू दिस, म्हणजे मस्ट. तू उद्या सकाळी आलंच पाहिजे 9 वाजता, आलंच पाहिजे. च आलं ना, मस्ट मस्ट कम, मस्ट गो, मस्ट सीट, यू मस्ट अंडरस्टँड, तुला समजलंच पाहिजे हे, है ना. यू मस्ट, यू मस्ट नॉट, नॉट पण लावू शकतो त्याला. च म्हणजे मस्ट. मे झाला, माइट झालं, मस्ट झालं. यूज टू, डेअर, नीड, ऑट टू, हे शेवटचे 4 होते. यूज टू आणि वुड हे दोघं जरा सारखे ना. आय यूज टू गो देअर, आय यूज टू आस्क देम. यूज टू म्हणजे सवय झाली होती मला त्या गोष्टीची. लक्षात ठेवा, मला लहानपणी अमुक अमुक गोष्टीची सवय झाली होती, असं जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा यूज टू म्हणा. यूजला ईडी लावायचं, शेवटी ड लावायचं त्याला, यू एस ई डी. आय युज्ड टू आस्क क्वेश्चन्स, म्हणजे मी खूप प्रश्न विचारायचो, मला त्याची सवय झाली ती प्रश्न विचारण्याची. यूज टू. ओके. नंतर डेअर बघितलं आपण. डेअर म्हणजे काय करणे. डेअर, काय रे बाबांनी, डेअर म्हणजे काय करणे, धाडस करणे. येस, बरोबर. म्हणजे टाईप करण्याचं धाडस आहे, बोलण्याचं नाही काय. डेअर, धाडस करणे. हाऊ डेअर यू, कसं काय धाडस केलं तू, हाऊ डेअर यू डू दिस, हे करण्याचं धाडस कसं काय केलं. डेअर म्हणजे धाड, आय डेअर से दिस, म्हणजे मी बोलण्याचं डेअरिंग करतो असं अर्थ नाही. हा, डेअर ते पण ऍक्शनच्या अलीकडेच असतं. नंतर काय होतं, नीड. नीड म्हणजे गरज. यू नीड गो देअर, म्हणजे तुम्ही तिकडे जाण्याची गरज आहे. यू नीड सीट हिअर. नीड हे मुख्य क्रियापद पण आहे आणि हेल्पिंग वर्ब पण आहे. लक्षात ठेवा, डेअर आणि नीड. आपल्याला असं वाटतं सर हे तर मेन वर्ब झालं, डेअर किंवा नीड. लक्षात ठेवा, ते हेल्पिंग वर्ब पण आहे आणि मेन वर्ब पण आहे. असे 2-4 हेल्पिंग वर्ब्स आहेत. हॅव पण तसाच आहे, डू पण तसाच आहे. कधी कधी ते हेल्पिंग वर्ब, कधी कधी ते मेन वर्ब. आपण जाणार आहोत हळूहळू तिकडे. तर ह्यांचा योग्य उपयोग झाला पाहिजे. ज्या मिनिटाला तुम्हाला समजतं ना की हे कुठे वापरायचे, कसे वापरायचे, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं इंग्लिश चांगलं जातं पुढे, चुका शक्यतो होत नाही. दररोज तुम्ही काम करत चला, 24च्या 24 हेल्पिंग वर्ब दररोज म्हणायचे, त्यात सगळ्यांचा अर्थ दररोज म्हणून बघायचा, एकदाही तो विसरता कामा नाही. जितके दिवस तुम्हाला कॉन्फिडन्स येईल ना, 24 हेल्पिंग वर्ब्स आहेत, त्याचे हे अर्थ आहेत, दररोज मी याची प्रॅक्टिस करतो. जाऊ द्यायला वेळ, 1 आठवडा लागेल, 2 आठवडे लागेल, परंतु ते कराच, ते सोडून देऊ नका. त्यांच्यावरच सगळं इंग्लिश पूर्ण डिपेंड आहे. वी आर नॉट गोइंग एनिवेअर एल्स अपार्ट फ्रॉम ऑल दिस थिंग्स. आता या फिरून आपण काय बघितलं होतं की एक माणूस असतो, तो काहीतरी ऍक्शन करतो, बरोबर.
आणि ती ऍक्शन करता येत नाही म्हणून त्याला हेल्पिंगची स्टिक लागते. म्हणजे हे 24 जण लागतात. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ती स्टिक घेत नाही तोपर्यंत ऍक्शन होणार नाही. इथपर्यंत क्लिअर आहे का? मला सांगा कोणाकोणाला कळलं? हा येस लिहा, बाय टाईप द्या. जोपर्यंत हेल्पिंग स्टिक घेत नाही तोपर्यंत ऍक्शनचं काही काम नाही, ऍक्शनला काही व्हॅल्यू नाही तोपर्यंत. कोणाकोणाला कळलं? व्हेरी गुड. एकालाच कळलं? टायपिंग द्या. ओके, तुझ्यालाही कळलं. अजून? चला चला, मला त्यांना हे समजतं तुम्ही ऍक्टिव्ह आहेत की नाही. हा, लाजायचं काही कारण नाहीये. व्हेरी गुड. चला आता यांच्याबरोबर तुम्हाला घेऊन जातो पुढे. हा, डोंट वरी. व्हेरी नाईस. आपल्याला कोणताही कोणाशी बोलायचं असलं, काही पण बोलायचं असलं ना, ते बोलताना आपलं बोलणं जे आहे ते ग्रामॅटिकली करेक्ट जायला पाहिजे. त्याच्यासाठी हे सगळं आहे. आता मी खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे. ज्यांच्याकडे डायरी असेल त्यांनी डायरीमध्ये नोट करत चला. ज्यांना स्क्रीनशॉट घेता येईल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. परंतु हे कोणाच्या नंतर कोण येतो, कुठे, यांचा उपयोग कुठे होतो, त्याचं सिक्रेट सांगणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला त्याचा बोलताना उपयोग होईल. ठीक आहे ना? चला, आपल्याकडे इतकेच माणसं आहेत ना फक्त. एक आहे आय, त्याच्यानंतर आहे यू, त्याच्यानंतर आहे दे, त्याच्यानंतर आहे वी, नंतर एक आहे ही, एक आहे शी, एक आहे इट, आणि एक कोणाचं पण एखादं तुमच्यापैकी नाव घेऊन टाका, रवी वगैरे. इंग्लिशमध्ये हे सोडून दुसरे कोणी नाही. हे माणसंच काम करणार आहेत की नाही? येस ना. जे काही करणार आहे, जे काही बोलणार आहे, हेच माणसं आहेत. आपल्या तोंडी हेच नाव असतं कायम. मी असं केलं, तू तसं केलं, त्याने असं केलं, तिने असं केलं, हेच असतं. म्हणून कम्युनिकेशनचं व्हॉट एव्हर प्रिपरेशन्स यू आर डुईंग फॉर कम्युनिकेशन्स, लुक हिअर, यांना सोडायचं नाही. आता चला बरं, अॅमेझॉन पासून तर डायरेक्ट ऑटो पर्यंत वाटप केंद्र करू आपण, डिस्ट्रीब्युशन करू त्यांचं. हा, सांगू शकता मला, तुम्ही टाईप करू शकता किंवा काही पण लिहित असाल तर. पहिली आपली लाईन कोणती होती? पहिली लाईन कोणती होती आपली? अॅमेझॉन. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कशानंतर काय येतो? माहित असेल तर सांगत चला. आयच्या नंतर काय येणार? एम येणार. यू दे वी यांच्यानंतर आर येणार. तुम्ही पण माझ्यासारखं आखू शकता. हा, आणि ही शी इट आणि रवी या सगळ्याच्या नंतर इज येणार. हे कळतंय का तुम्हाला? सांगा बरं, येस और नो, मला बघू दे. हे सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला लहानपणापासून शिकले तुम्ही ही गोष्ट. कोणाच्या नंतर कोण येणार. ओके, व्हेरी नाईस. जेवढा फास्ट रिस्पॉन्स द्याल तेवढं मी तुम्हाला पुढचं सांगेल. जेवढं तुम्ही कमी रिस्पॉन्स द्याल तेवढं कमी तुम्हाला शॉर्टकट सांगेल. आय लाईक द रिस्पॉन्स. ओके, आता पुढची लाईन कोण आहे? वॉज वर. या माझ्या बरोबर. आयच्या नंतर आपण वॉज म्हणतो, परंतु या तिघांच्या पण नंतर वर म्हणतो. त्याला आपण वेअर शिकलो होतो लहानपणी, परंतु मोठी लोक, सोफिस्टिकेटेड लोक त्याला काय म्हणतात? वर म्हणतात. आपण काय म्हणतो त्याला? वेअर. दोन्ही बरोबर आहेत, काळजी करण्याचं कारण नाही, परंतु म्हणता आलं तर म्हणा. याच्यात शिकण्यासारखी एक गोष्ट आहे फार महत्वाची. कोणती? यू नंतर नेहमी वेअर येतो. यू ची जोडी नेहमी वेअर बरोबर आहे. लोक ना यू नंतर वॉज म्हणतात आणि त्यांचं कम्युनिकेशन चुकतं. त्यामुळं ज्यांच्याकडे कोणाकडे डायरी असेल, नोट करा, यू नंतर कधीही वॉज येत नाही. यू फॉलोज वर. हे स्टार करून ठेवा. चांगली चांगली माणसं, डॉक्टर लेवलची माणसं बघितलीत मी, यू वॉज म्हणतात. हा, तसं नाही व्हायला पाहिजे. आज एवढं जरी कळलं भरपूर झालं मग. हा, या सगळ्यांच्या नंतर वॉज येईल. करेक्ट. चला पुढे. अमेझॉन झालं, वॉज वर झालं. आता पुढे काय? डू, डज, डीड. हा, पहिल्यांदा डू आणि डजचं वाटप करा, मग डीडचं वाटप करा. आता समजून घेण्याची गोष्ट कोणती आहे? ही वरच्या चौघांची एक पार्टी आहे आणि खालच्या चौघांची एक पार्टी आहे. हा पॉइंट क्लिअर करा. कुठे पण इंग्लिशचे नियम असेच चालतील. आय, यू, दे, वी यांच्यासाठी वेगळी लाईन, ही, शी, इट आणि नाव यांच्यासाठी वेगळे रूल्स. ओके, मग आता लक्षात घेण्याची गोष्ट कोणती आहे? ह्या चौघांच्या पण नंतर डू येतो. सर तो कधी येतो? मला तर काही माहित नाही कधी येतो. प्रश्न विचारायचा असला
आणि निगेटिव्ह करायचं असलं तर हेल्पिंग वर्बचं काम पडतं. नोट करून ठेवा. तुम्हाला कुठेतरी प्रश्न पडणार, हे सगळे एवढे सांगितले सरांनी, ते कधी वापरायचे ना, त्यांचं काम कधी पडतं. लिहून ठेवा. यांचं काम कधी हेल्पिंग वर्बचं, आता सांगितलं मी, हेल्पिंग वर्बचं काम आहे प्रश्न विचारायचा असल्यावर आणि नकार द्यायचा असल्यावर. इफ यू वॉन्ट टू आस्क एनी क्वेश्चन यू नीड दॅम. इफ यू वॉन्ट टू डू नेगेशन यू नीड दॅम. हेल्पिंग वर्ब कोण, ॲमिझर वॉजवर आले हा सगळेजण. इकडे पण आता डू आणि डचं वाटप करा. वरच्या चौघांना डू द्यायचा, खालच्या चौघांना डस द्यायचा. यांच्यामधला अजून एक थोडा फरक समजून घ्या. आय तर सगळ्यांचा बादशाह आहे, त्याला काही सगळं माफ आहे. पण हे बघा, यू एक पण असतो अनेक पण असतो, दे अनेकच असतात, वी अनेक असतात. म्हणजे वरच्या ग्रुप मधले जे आहेत ना ते अनेक लोकांना रिप्रेझेंट करतात. आणि सगळ्यात महत्वाचं मी आणि तुम्ही, म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा, ह्या दोघांना रिप्रेझेंट करतात. म्हणून जो नियम मला तोच तुला. मी अमुक अमुक करतोय म्हणण्यासाठी तुम्ही ग्रामर जे काय वापराल तेच तू अमुक अमुक करतेस किंवा करतोस म्हणायचं असलं तर वापरू. म्हणजे आपण एकाच पार्टीत आहोत. इथे आपल्याकडे दोनच पार्ट्या आता. पहिली पार्टी बोलणारा आणि ऐकणारा, आपली एक पार्टी. आणि दुसरी पार्टी जो बोलत पण नाही ऐकत पण नाही, तिकडे बसलाय, ज्याला इंग्लिश ग्रामर मध्ये आपण थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणतो. समजतंय का हे? टाईप करा येस ऑर नो. मी काय सांगितलं आता, दोन पार्ट्या केल्या, एका पार्टीमध्ये हे लोक, एका पार्टीमध्ये हे लोक. टाईप करा, बघू दे मला कोणाला कळतंय कोणाला नाही कळतंय. येस. हा, अजून टाईप इन, नंतर माझ्या नावाने फोडू नका. व्हेरी गुड. यू आर फ्री टू से नो ऑल्सो. ओके, तुम्हाला नाही कळलं तुम्ही नो म्हणा, व्हिडिओ चालू करा, बोला माझ्याशी प्रत्यक्ष, डझंट मॅटर. हा, काही काळजी करू नका. तर हे हे मी काय सांगितलं, हे जास्त लोक आहेत. इथे आपण घेऊन ठेवू शकतो तुम्ही तुमच्या मनाने. अधिक लोक आहेत ना, जास्त, अनेक लोक आहेत, याच्यामध्ये बऱ्यापैकी अनेक आहेत ना, इथे लिहून ठेवू शकता अनेक, दे आर मेनी. आणि जर तुम्ही थोडस जर बघत असाल, एक बघा, ही, शी, इट, रवी, हे सगळेजण एकच आहेत, हे तुमच्या लक्षात येत आहे का बघा. पण नुसता एक नाही, तिसरा एकटा. इथे एक शब्द लिहून घ्या, तिसरा एकटा. हे एकदम प्रेशियस नॉलेज आहे. दिस इज व्हेरी प्रेशियस नॉलेज आय एम शेअरिंग. लक्षात ठेवा, हे अनेक लोकांसाठी आहे. हे खालचे चौघ जण कोणत्या थीमला येतात, जो मी पण नाही, जो तू पण नाही, आपण दोघ जण सोडून तिसरा एकटा, तिसरी एकटी. ह्या गोष्टी क्लिअर करा. मला वाटतं तुम्हाला समजतंय मी काय म्हणतोय ते. हा, ज्यांना ज्यांना इंग्लिशवर कमांड येत नाही त्यांचा प्रॉब्लेम हाच आहे. याच्यामध्ये हे म्हणायचं का ते म्हणायचं का ते, हा शब्द घेऊ का तो शब्द घेऊ, वी डोंट अंडरस्टँड मेनी टाइम्स. त्याचं कारण हे आहे, ही बायफर्केशन होत नाही, मग आपल्याला कळत नाही कोणाच्या नंतर काय वापरायचं ते. हा, चला, याला डू दिला होता, या सगळ्यांना डस देऊन टाका. तुमच्याला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे, इथे पण येस आहे, इथे पण येस आहे, इथे पण येस आहे. म्हणजे खालची जी टीम आहे ना, त्यांच्या प्रत्येक ठिकाणी त्यांना येस येस येतो. आर्यन, इकडे येस, इकडे नव्हता येस, इकडे एम होता, इकडे आर होता. यांनी काय घेतलं, इज घेतला म्हणजे येस आला. इथे इकडे वेअर होता, याने घेतला वॉज घेतला म्हणजे येस आला. इकडे डू होता, याने डस घेतला म्हणजे येस आला. कळतंय हे? हा, क्लिअर करा हा मुद्दा. आणि व्हेरी व्हेरी युजफुल आहे. डू झालं, डस झालं, आता डीडचा नंबर येईल. डीड अजिबात भेदभाव करत नाही, डीड सगळ्यांसाठी असतो. लक्षात ठेवा ही गोष्ट. हे कशासाठी वापरतो आपण, डू, डस, डीड, हॅव, हॅज, वगैरे, प्रश्न विचारायचा असेल तर आणि नेगेटिव्ह करायचं असेल तर. whenever you will go to ask any question definitely you will get the problem. हे माहित पाहिजे आपल्याला कोणता प्रश्न कुठे विचारायचा. आता याच्यानंतर जेव्हा करतो का, जातो का, असं पण आपण प्रश्न विचारू ना, तेव्हा त्याच्यात डू किंवा डज येणार, कारण तो ते तात म्हणजे डू डज. हे पाठ केलं का तुम्ही काल?
येस नो टाईप करा, बघू द्या मला किती जणांना कळलंय. डू डज डीडचे अर्थ पाठ केले तुम्ही काल, तुम्हाला माहित झाले आता क्लिअर. व्हेरी गुड. डू म्हणजे काय, तो ते तात. डज म्हणजे पण काय, तो ते तात. आणि डीड म्हणजे काय, ल ला ली. केलं काल पाठ. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, डू कोणासाठी, आपल्या दोघांसाठी. डज कोणासाठी, तिसऱ्या एकट्या माणसासाठी. नोट करून ठेवा, मी आणि तू आपल्या दोघांच्यासाठी डू म्हणायला पाहिजे, आणि आपण दोघ जण सोडून जो तिसरा माणूस आहे त्याला डज म्हणायला पाहिजे. करतो, जातो, येतो, खातो, पितो, म्हणतो असं म्हणायच्या वेळेला. हा, हे का सांगतोय मी, कारण कम्युनिकेशन साठी महत्वाचं आहे हे. एकदा आपलं कम्युनिकेशन सुरू झालं की हे सगळं येणार आहे. मी परत परत ते शिकवणार नाही मग. हा, आय एम जस्ट टेलिंग दिस ऑल थिंग्स बिकॉज आफ्टर सम टाइम आय डोंट हॅव दॅट टाइम. चलो, डीड सगळ्यांना देऊन टाकायचं आपल्याला आता, इथून इथपर्यंत सगळ्यांना देऊन टाका डीड. डीड सगळ्यांना चालून जाईल. तर डू डज डीड झाला. आता कोणाचा नंबर आहे, हॅव हॅज हॅड. जे डू डज डीडचं केलं तेच हॅव हॅज हॅडचं करायचं. म्हणजे वरच्या चौघांना हॅव, खालच्या चौघांना हॅज, आणि हॅड सगळ्यांसाठी करा. वरच्या चौघांना हॅव, खालच्या चौघांना हॅज, आणि या सगळ्या लोकांना कोण देणार, हॅड. या व्यवस्थित बघा, समजतं का काय चाललंय ते. जर तुम्हाला एवढं समजलं असेल व्यवस्थित, पुढे आता कोण सुरू झालं, शल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, यूज टू, डेअर, नीड, ऑट सुरू झालं ना. इथे एक शब्द लिहा, उरलेले सगळे सगळ्यांसाठी. उरलेले सर्व सर्वांसाठी वापरता येतील. उर्वरित सर्व सर्वांसाठी. मग कोण उरले सगळे, त्यांची शॉर्टकट मध्ये नाव लिहून टाका. शल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, यूज टू, डेअर, नीड, ऑट टू. ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचे त्याने पटपट स्क्रीनशॉट घ्या. पुसणारे मी. ज्यांचं लिहून झालं असेल, स्क्रीनशॉट घेऊन झालं असेल, त्यांनी वाय टाईप करा, मला बघू दे कुणाकुणाच झालं, कुणाकुणाच बाकी आहे. ओके, बाकीच्यांचं चाललंय अजून, लिहा. लिहा लिहा. व्हेरी गुड. आणि हा होमवर्क समजा आजचा, हे सगळं क्लिअर करायचं, स्वतःला सांगायचं. आय नंतर काय येईल, एम येईल, यू नंतर काय येईल, आर येईल, हे सांगता आलं पाहिजे सगळं. ॲमेझॉन कोणाच्या नंतर काय येतो, कोणाच्या नंतर काय येतो, क्लिअर झालं पाहिजे. ज्यांचं ज्यांचं हे क्लिअर आहे त्यांनाच पुढे एंट्री आहे. ज्यांचं हे क्लिअर नाही आहे त्यांचा काही उपयोग नाही आहे. समजतंय. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इज दिस. ज्यांना ज्यांना ह्या गोष्टी समजल्यात त्यांनीच पुढे चला. ज्यांना हे समजलेलं नाहीये त्यांचा काही उपयोग नाही पुढे. त्यामुळे क्लिअर करा ही गोष्ट. हा, पुसतोय.
आता तुम्हाला हेल्पिंग वर्ब समजले, त्यांचे अर्थही समजले. ओके, त्यांचं बायफर्केशन पण समजलं, त्यांचं डिस्ट्रीब्युशन पण समजलं, कोणाच्या नंतर कोण येणार, कोणाच्या नंतर कोण येणार ते पण समजलं. बरोबर. आता एक खूप महत्वाची गोष्ट आहे, ती एक करा एकदम क्लिअर. ती जर तुम्हाला जमली ना, मग तुमचं चाललं गाडी पुढे. बरोबर. हा, आता आपण ऍक्शनकडे येऊयात. आपण तीन गोष्टी बघतोय. काय? एक माणूस असतो, त्याची एक ऍक्शन असते, दोघांच्या मध्ये काठी असते. इथपर्यंत मुद्दा क्लिअर झाला का सगळ्यांचा? झालंय. बर, ती काठी कोणती असते हे सगळ्यांना कळलं का? कळलंय. ओके, आता मी काय सांगतो ते व्यवस्थित ऐका. आता याची 24 काठी असतात. हा, पण ही जी ऍक्शन आहे ना, ही जी ऍक्शन आहे ना, त्या ऍक्शनचे 5 भाग पडतात. राईट, नोट करून घ्या. जी ऍक्शन असते तिचे 5 भाग पडतात. म्हणजे खरा गेम कुठे माहितीये? हे 24, या 24 काठ्या आणि प्रत्येक ऍक्शनचे 5 भाग, याप्रमाणे गेम आहे. हे आपल्याला बऱ्याच वेळेला समजत नाही किंवा कोणी सांगत नाही, परंतु खरं सिक्रेट इथे आहे की काठ्या किती आहे तुमच्याकडे? 24, आणि प्रत्येक ऍक्शनचे भाग किती? 5. जर तुम्हाला हे 24 सेट 5 ला तिथे बरोबर सेट करता आले, एकमेकांना जोडता आले ना, मग तुमची वाक्यरचना शक्यतो चुकत नाही. ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. हा, म्हणजे मेनी टाइम्स इट हॅपन्स ना दॅट आर कम्युनिकेशन गोज रॉंग. आपण जे बोललो होतो ते होत नाही, समथिंग डिफरंट हॅपन्स. का होतं असं? त्याचं कारण आपण आधी बघणार आहोत. हेल्पिंग वर्ब ते तुम्हाला क्लिअर झाले. आता इकडे घ्या, कोणतीही ऍक्शन घ्या, तिचे 5 भाग पडणार म्हणजे पडणार. राईट डाऊन देअर, एव्हरी ऍक्शन हॅज 5 फॉर्म्स. लिहा. प्रत्येक ऍक्शनचे 5 भाग पडतात. लिहा. झलक लिहून सांगा मला. प्रत्येक ऍक्शनचे 5 भाग पडतील. आता कसे पडतील ते समजून घेऊ आपण. हा, प्रत्येक ऍक्शनचे किती भाग पडतील? 5 भाग. इथे दिसतंय? येस. ऍक्शनची एक पहिला भाग, त्याचा दुसरा भाग, त्याचा तिसरा भाग, त्याचा चौथा भाग आणि त्याचा 5वा भाग. प्रत्येक ऍक्शनचे 5 भाग पडणार म्हणजे पडणार. ओके, जास्त वरती गेलं वाटतं, खाली आणा. ओके, येस. चला, प्रत्येक ऍक्शनचे किती भाग पडणार? 5 भाग पडणार म्हणजे पडणार. कंपल्सरी पडणार म्हणजे पडणार. कोणती पण ऍक्शन घ्या. हा, ते कसं ओळखायचे ते पण सांगणार मी आता. ओके, आता एक ऍक्शन जी आहे, जाणे येणे खाणे, तुम्ही लिस्ट केली का रे? मी काल परवा म्हटलं होतं लिस्ट करा म्हणून. टाईप करा बरं, कोणी कोणी लिस्ट केली. वाय टाईप करा. मी काल परवा सांगितलं मराठीमधले ऍक्शन्स लिहा म्हणून. किती किती शब्द सापडले तुम्हाला? एक जण वाय म्हणतोय, बाकीचे येत आहेत. बर, तुम्हाला किती शब्द सापडत आहेत त्याच्यामधून? हो हो, मला पाठवलंय. बरोबर, फोटो पाठवलाय मला रुद्राने. नाईस. बाकीच्यांनी पण काम करा त्याच्यावर. आपण बऱ्याच वेळा ना बाकी दुसऱ्या समोरच्यांकडनं एक्सपेक्टेशन करतो, आपण काम करत नाही त्यावर. हा, आता बघा, कोणती पण एखादी ऍक्शन घेऊन टाका. सपोज उघडणे ही ऍक्शन आहे. उघडायला आपण काय म्हणतो? ओपन म्हणतो की नाही? जाणे ही ऍक्शन आहे. जाण्याला आपण काय म्हणतो? गो म्हणतो. तर इंग्रजीमध्ये 2-3 व्हरायटीच्या ऍक्शन्स असतात. त्यातल्या ह्या 2 प्रकारच्या महत्वाच्या लक्षात ठेवा. बाकीचा ते मोर द्या. काय झालं, एक ऍक्शन अशी आहे की जे 5 भाग पडतात ना, सरांनी ते 5 भाग पडतात. ह्या दोन्ही ऍक्शनला आपण फिरू आणि त्याच्या मागचं थोडं सायन्स समजून घेऊ आपण. हा, सपोज इथे ऍक्शन आहे आपली, कोणती आहे? ओपन.
किंवा गो हे ऍक्शन आहे. हा, प्रत्येक ऍक्शनला 5 भाग पडतात. तिला त्या ऍक्शनला शेवटी जर येस लागलं चुकून पण, तर तिचा 5वा भाग होऊन जाईल, 5वा फॉर्म होऊन जाईल. आय एम टेलिंग यू द 5 फॉर्म्स ऑफ ऍक्शन. म्हणजे आपण जर या ओपनला जर येस लावला तर तो इकडे येऊन जाईल. गोजला जर आपण असं लावला तर तो तिकडे जाईल. काहींना आता असा प्रश्न वाटणार याला ईएस का लावला, हे तर दोनच होते ना, जी आणि ओ, आपण ईएस का लावला त्याला. हा, तर एक लक्षात ठेवा, ज्या ज्या शब्दांमध्ये ग्रॅमॅटिकल मध्ये सांगायचं झालं तर एस ओ एक्स एस एच सी एच हे 5 अक्षर जिथे असतील शेवटी या इथे शब्द संपताना, क्रियापद संपताना जर तिथे येस असला, ओ असला, एक्स असला, एस एच असला, सी एच असला, तर आपण त्यांना नुसता एस लावत नाही, ई एस लावतो. हा, उदाहरणार्थ आपण शब्द बघितला तर समजा टीच आहे. टीच शब्दाचा शेवट कशाने झाला, सीएच ने झाला ना, मग याला एस ने लागणार, याला काय लागेल ई एस लागेल. गोचा शेवटी झाला ओ ने झालं म्हणून त्याला ई एस लागला. ओके, समजतंय का हे, बघा बरं तुम्हाला कळतंय का. पास याच्या शेवटी काय येस आहे, मग येस आहे ना, याला अजून एक एस नाही लावायचं तिसरा, त्याला ई एस लावायचं. म्हणजे काय होणार पासेस. ऍक्च्युली तो नुसतं ईएस लावायचा होता, पण ते आधीच स असल्यामुळे त्याला ईएस केलंय. कळतंय का ईएस कधी लागतो ते, येस और नो. टाईप करा, मला बघू दे तुम्हाला कळतंय. सॉक्स शब्द लक्षात ठेवा, येस कळतंय. सॉक्स लक्षात ठेवा, एस एच सी एच एवढे अक्षर असले तर त्याला ईएस लागणार शेवटी. व्हेरी नाईस. आणि शुद्ध मराठीमधून जर समजून घ्यायचं असलं ना, तर ज्या शब्दांच्या शेवटी स, श, ज आणि च हे 4 लागतील त्यांनाच ईएस लागतो. म्हणजे कसं, आता बघा हा शब्द टीच आहे की नाही, च आहे ना शेवटी, बघ इथे च, इथे च आहे, मग त्याला ईएस लागतो. मग तो वाचायचं कसं, जेव्हा जेव्हा येतील शेवटी, आता पास इथे काय शेवटी स आहे ना, स आहे, पाहिजे स आहे, याला ईएस लागतो. मग ह्या शब्दांना म्हणताना, कम्युनिकेट करताना, वाचताना नेहमी स असला ना त्याला सेस म्हणायचं, श असला ना त्याला शेस म्हणायचं. हा, नवीन असेल तुमच्यासाठी तर लिहून ठेवा. ज असला ना त्याला जेस म्हणायचं, च असलं तर त्याला चेस म्हणायचं. कळतंय का दीपक, समजतंय का, हे डोक्यावरून चाललंय, समजलं पाहिजे. हा, आता बघा आणखी एक शब्द बघा, हा शब्द बघा काय आहे, मॅनेज असा शब्द आहे हा, म्हणून बघू शकतो तुम्ही मॅनेज, ऑर्गनाइज, हा असे शब्द असतात. ते शेवटी ज आलं किंवा ज आलं, बघा मॅनेज, हे ई कडे नका जाऊ, हे अक्षर काय झालं नका बघू, त्याचा उच्चार कसा होतो, ज होतो की नाही. सरांनी आता काय सांगितलं, स, श, ज, च हे 4 असतील, त्याला जर तुम्ही येस लावायला गेले तिकडे, तर नुसता येस नका लावू, ईएस लावा, आणि म्हणताना मग जेस, शेस, चेस असं म्हणायचं. हा, मला वाटतं मुद्दा कळतोय तुम्हाला. हा, याला जर येस लावलं ना, जेस म्हणायचं शेवटी. मी अशी खूप माणसं पाहिली आहेत, खूप, काउंटलेस. टीचला येस लावलं ना त्याचा टीच असं म्हणतात, टीच असं असतं का, टीच, टच असं म्हणतात, टच करतो, तीन दिवस लावून टाकला असं. बरोबर आहे काय, नाही, का बरोबर नाहीये, त्याच्या शेवटी च आलं. बर मग स, श, ज, छ असलं त्याला यस लागतो, आणि वाचताना पण त्याला काय म्हणावं लागेल, टचेस. समजतंय का नाही समजतंय, टाईप करायचं, मला बघू तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय ते. ओके, आणि करा, काही लाजू नका अजिबात.
नसेल कळत तर मी परत सांगतो समजून तुम्हाला. कधी असतं काय कळलं पाहिजे आपल्याला. कधी म्हणायचं चेस, शेस, जेस, मग नंतर बोलताना चुकतात आणि मग म्हणतात हा पूजाताई. अरे पटकन सांगायचं ना, मग एवढं सांगितल्यावर मग का. हा, ऐका आता, कोणत्याही शब्दाच्या शेवटी ह्या चारपैकी कोणतं पण एखादं अक्षर आलं शेवटी लास्टला आणि त्याला त्याचा पाचवा फॉर्म करायला लागला, तुम्हाला येस लावावं लागणार त्याला. कंपल्सरी आहे ते येस लावणं. तुझा असा प्रश्न असणार की येस का बरं लावायचं ना. इंग्लिशने काय सांगितलं, पाचवा फॉर्म जेव्हा पण असेल तेव्हा येस लावणं कंपल्सरी आहे. मग तो नुसतं येस नाही लागत, कधी कधी लागतो येस आणि कधी कधी लागतो ई येस. कळतंय का. म्हणजे दोन ऑप्शन आहेत, एक आहे येस आणि एक आहे ई येस. मग मी तुम्हाला हे सांगतो की ई येस कधी लावायचा, जेव्हा तो शब्द असेल ना स श ज च ने एंड होणारा, तेव्हा ई एस लावायचं. वाचताना पण सेस, जेस, चेस असं वाचायचं. हा, समजतंय का. गृहीत हो. धरून समजतंय तुम्हाला. हे नसेल समजत तुम्ही मला टेक्स्ट करू शकता परत. ओके. प्रत्येक शब्दाला हा तसं आपला आता अनलॉक झालाय. 40 मिनिटं झालेत आपले मगापासूनचे. आता तुम्ही माईक ओपन करू शकता, व्हिडिओ चालू करू शकता, बोलू शकता डायरेक्टली आणि तुम्हाला काय विचारायचं विचारू शकता. हे कळलं का तुम्हाला येस लावायचं ते. दीपक, हा सर. जेव्हा जेव्हा ऍक्शनला येस कधी लागतो, जेव्हा त्याचा पाचवा फॉर्म होईल तेव्हा. हा, पाचवा फॉर्म असेल. कसा महत्वाचा आहे ते मी सांगणार आहे आता, त्यामुळे समजून घ्या. आता चौथा फॉर्म कधी असतो, जेव्हा त्याला आय एन जी लागेल तेव्हा त्याचा चौथा फॉर्म म्हणायचा. आता इथे ओपन होता ना, ओके. त्याला जर आपण आय एन जी लावला की त्याला म्हणायचं त्याचा चौथा फॉर्म, फोर्थ फॉर्म, म्हणजे चौथं रूप त्याचं. हा, चौथा प्रकार. गो असलं तर त्याला आय एन जी लागून जाईल तर काय होऊन जाईल, त्याला गोईंग म्हणून जाईल. ओके. आता राहिलं कोण, दुसरा आणि तिसरा. प्रत्येक ऍक्शनचे दुसरा आणि तिसरा फॉर्म असतोच, कंपल्सरी असतोच. 5 पर्यंत फॉर्म प्रत्येक ऍक्शनचे असणार म्हणजे असणारच, आणि ते इतके सोपे आहेत ओळखायला. पाचवा म्हणजे येस लागलं की त्याला म्हणायचं पाचवा, आय एन जी लागलं की त्याला म्हणायचं चौथा. जो आपण लहानपणापासून बघतोय, हा आपण लहानपणापासून बघतो की नाही, कम, डान्स, सीट, अटेंड, अनाउन्स, बाउन्स, चेक, राईट, रीड, त्याला पहिलं फॉर्म म्हणायचं. म्हणजे पहिलं, चौथं, पाचवं हे अजिबात चुकता कामा नये कोणाचंच. राहिला आता सेकंड आणि थर्ड, त्याचं समजून घ्या. तर 100 पैकी जर समजा इंग्लिशमध्ये 100 ऍक्शन असतील, एक गृहीत धरा, त्याच्यापैकी 90 ऍक्शन अशा आहेत की त्याला दुसऱ्या फॉर्मला, तिसऱ्या फॉर्मला ईडी लागतो. समजून घ्या पॉइंट. 100 पैकी 90 ऍक्शन्स मध्ये काय लागतो, ईडी 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 लागतो. सेकंड फॉर्मला पण आणि थर्ड फॉर्मला पण. मग आता सपोज ओपन आहे ना, याला ईडी लागलं तर काय होऊन जाईल, ओपन. ओपन. आणि तिसरा फॉर्म पण सेम असतो, ज्याचा दुसरा फॉर्म ईडी आहे त्याचा तिसऱ्या फॉर्मला पण ईडी कंपल्सरी असतो. हो. असं 90% वेळा होतं. म्हणजे इंग्लिशला घाबरण्याचं काही कारण नाही. ठीक आहे ना. म्हणजे ही ऍक्शन मला कळलं नाही, त्याच्यात मधलं कळलं नाही, 90% वेळा त्याला ईडीच लागेल असतो. त्याचं सेकंड फॉर्म झालं, थर्ड फॉर्म झालं तर. का झालं सेकंड, का झालं थर्ड, ते आपण बघणार आहोत. हे का होतं, असं चेंज का होतं ते आपण बघणार आहोत. ते जर तुम्हाला कळलं, तुमचं कम्युनिकेशन तुमच्याकडेच आहे ऑलरेडी. तुम्हाला कोणत्या टीचरनी शिकवण्याची गरज नाहीये, तुमच्या ऑलरेडी मध्ये आहे ते. फक्त तुम्हाला जे कन्फ्युजन वाटतं ना की मला हे येत नाही, मला ते येत नाही, का वाटतं असं, कारण तुमचा तो कॉन्फिडन्स थोडासा कमी झालाय की कशानंतर काय येतं, हेच काय येतं ते का नाही येत, मी असं म्हणून पाहिलं तर ते का चुकलं, तसं कसं काय बरोबर आहे, हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हे समजून सांगतोय. तुम्हाला वाटतं का हे तुमच्या कामाचं आहे असं. हो. वाय टाईप करा किंवा नो टाईप करा. ज्यांना ज्यांना असं वाटतंय ना की हे महत्वाचं आहे सर सांगा हे, तर त्यांनी येस किंवा नो टाईप करा. नसेल तर मी पुढचं सांगणार आहे.
हो सर. आहे ना. आणि बंद ठेवा, बाकीचे माईक चालू असेल तर बंद ठेवा, घरात बाकीचा आवाज येत असतील तर बंद ठेवा. ओके. महत्वाचं आहे. तर मी काय सांगितलं आता, 90 शब्दांना ईडी लागतो, म्हणजे तुमचा प्रश्न मिटला अर्ध्याच्या वर, 90% प्रश्न सॉल्व्ह झाला. कारण सेकंड फॉर्म म्हटलं की ईडी, सेकंड फॉर्म म्हटलं की ईडी, एवढं लक्षात ठेवा. थर्ड फॉर्मला ईडी, त्याला लावून टाकायचं. अजून एक सोपी आयडिया सांगतो, शक्य झालं तर करा, नाही शक्य झालं तर रामराम. ह्या ईडीला ट म्हणायचं, पण तोंडातल्या तोंडात म्हणायचं, जोरात म्हणायचं नाही. ओपन ड असं न म्हणता ओपन असं म्हणायचं. ओपन, क्लोज्ड, वॉच्ड असं म्हणायचं. म्हणजे ट सारखा उच्चार करायचा. आपण काय करतो ना मराठी माणसं, त्याचा हो. ट सारखा उच्चार करतो. आणि मग आपण असं म्हणतो, बिफोर द मॅरेज शी लुकड व्हेरी लुकडी. अरे कुठून आणलं लुकडं लुकडी? हा, तर ते ड नाही करायचं तेवढा मोठा, तोंडाचा तोंडाचा उच्चार करायचा. हा, ओपन. बरं. 90% शब्दांचा प्रश्न सॉल्व्ह झाला. पण आता खरी ज्ञानबाची नेक पुढे आहे. काय की 10% शब्द तुम्ही ना, 10%. 90% शब्द तर झाले तुमचे, ठीक आहे ईडी, पण 10% शब्द उरले की नाही, हा, त्या ते इतके ट्रिकी आहेत ना, की ज्यांना ईडी लागत नाही, काहीच लागत नाही, वेगळेच लोक काही पण करून घेतात, स्वतःच्या मनानेच काही पण करून घेतात. ते लहान लहान मुलं तुम्ही बघितले असेल घरी, त्यांच्या मनानेच मेकअप करून घेतात, कुठं पण लिपस्टिक लावतील, इकडे घालायला लिपस्टिक लावतील, काही पण करून घेतील. तसे हे काही 10% क्रियापद आहेत की ज्यांचं दुसरं रूप वेगळं होतं, तिसरं आणखी भलतंच काहीतरी होतं. त्यांच्यावर थोडं काम करावं लागेल. म्हणजे समजा गो आहे ना, याचं सेकंड फॉर्म वेंट होणार, बेल्ट. आणि त्याचं थर्ड फॉर्म गॉन होणार. तुम्ही ऐकलं असणार ना गॉन. बॉल. हो. मग याला कोणतं स्पेसिफिक रूल नाहीये. देर इज नॉट एनी स्पेसिफिक रूल दॅट वी कॅन से कशावरून वेंट आलं, कशावरून गॉन आलं, असं काही कुठेही आयडिया नाही. नाही. जसं आहे तसं गळ्यात पाडून घ्या, हा, पवित्र मानून घ्या. समजतंय का? हा, तर आपला प्रश्न कोणासाठी असणार मग आता? 10% क्रियापदांसाठी. म्हणजे तुम्हाला मुख्य अडचण कोणाची आहे ना, असे 10% ऍक्शन ज्यांना ईडी लागत नाही. ओके, काळजी करायचं काही कारण नाही आहे. तरी पण मी तुम्हाला एक रेडीमेड लिस्ट देतो, मग तर काम झालं ना तुमचं छान. हा, रेडीमेड तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करतो, तुम्ही फक्त ती लिस्ट दररोज एकदा बघा, डोळ्या खालून घाला, म्हणा जरा ते एकदा दोनदा तीनदा. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट हाच असणार आहे. हे बघा, कोणीही माणूस बोलतो म्हणजे काय करतो, तो त्याची ऍक्टिव्हिटी सांगतो, हो की नाही? हम्म. आता तुमचं उदाहरण घ्या ना, तुम्ही आता क्लास संपला, तुम्ही घरी गेले, तुमच्या सांगा, म्हणजे घरातच आहात तुम्ही, तिकडे गेले कुठे पण तुमच्या फ्रेंड्स मध्ये गेले, तुम्ही काय म्हणणार? अरे मी आता एक क्लास अटेंड केला, ते कोणते राज सर होते, त्यांनी असं सांगितलं, मी असं ऐकलं. सांगण्याची ऍक्शन, ऐकण्याची ऍक्शन, बघितल्याची ऍक्शन, अभ्यास करण्याची ऍक्शन. म्हणजे whenever we communicate, whenever we speak, that time we don't do any other thing, we just tell our activities. आपण फक्त आपल्या ऍक्टिव्हिटीज सांगतो, आपण काय आहोत आणि आपण काय केलं, काय करतो आणि काय करणार आहोत. म्हणजे आपण फक्त ऍक्टिव्हिटीज बरोबरच खेळतो. मग जर ते इतकं महत्वाचं असणार आहे की सगळं काही त्याच्यातच चाललंय ऍक्टिव्हिटी मध्ये, तर मग ऍक्टिव्हिटी आपल्याला माहित पाहिजे की नाही पाहिजे? माहित पाहिजे. मग काल परवा तुम्हाला जे म्हटलं ना मी, लिहा तुम्ही थोडस, त्याच्यासाठीच म्हटलं की तुमच्याकडे थोडी लिस्ट येईल, नाही इंग्लिश तर मराठी येईल. हा, इंग्लिश मध्ये लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, तुम्ही ते फक्त बघा, त्याचे हे काढून घ्या, पीडीएफ पाठवतो मी तुम्हाला एक छान. हा, त्याची प्रिंटआउट मारून घ्या आणि ते प्रिंटआउट दररोज बघा. जसं तुम्हाला कॉन्फिडन्स येत जाईल ना की अरे हा, मी याचं काम करतोय छान, मला जमतंय, तुम्हाला आपोआप हळूहळू हळूहळू समजायला लागेल. दॅट इज व्हॉट आय वॉन्ट फ्रॉम युअर साइड. तुम्हाला एकदा कळायला लागलं ना की हे असं असं आहे, हे असं असं आहे, एकदा तुम्हाला कळायला लागलं, तुम्हाला माझी सुद्धा गरज नाही, कारण तुम्हाला भरपूर शब्द माहिती आहेत.
आता ह्या मिनिटाला जर तुम्हाला अनालाइज केलं ना, 4000 ऍक्शन सगळं तुमच्या डोक्यात आता साचलेले आहे या मिनिटाला. यायला कम म्हणतात, जायला गो म्हणतात, झोपायला स्लीप म्हणतात, माहित नाही का आपल्याला? माहितीये, सगळं माहितीये. थोडं थोडं त्याला टच देऊयात आणि ते पुढे घेऊन जाऊयात, एवढंच काम करायचं आपल्याला. हा, आता फार महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी. आपण मगाशी हेल्पिंग वर्ब लर्न केले बरोबर. एम इज आर, वॉज वर, डू डज डीड, हॅव हॅज हॅड, शल शुड, विल वुड, कॅन कुड, मे माइट मस्ट, यूज टू, डेअर, नीड आणि ऑट टू. राईट. आता हे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत ना, या 5 जणांमध्ये त्यांना मिक्स करायचंय. मग आता तिथून पुढे खरा गेम सुरू होणार इंग्लिश कम्युनिकेशनचा. तो कोणामध्ये कसा काय मिक्स होतो त्याचं पण एक गणित समजून घ्या. मगाशी मी तुम्हाला एक डिस्ट्रीब्युशन चार्ट शिकवला होता, त्यामध्ये कशाच्या नंतर काय येतंय, कोणाच्या नंतर काय येतं ते लिहून दिलं होतं. आता परत एकदा त्याच्यावर थोडीशी गरज पडू शकणार आहे, हे लक्षात ठेवा. कोणताही पहिला फॉर्म घ्या, कोणत्याही ऍक्शनच्या पहिल्या फॉर्म मध्ये, प्लीज ऐका सगळ्यांनी, कोणीही व्हिडिओ बंद करून कुठे निघून नका जाऊ, ऐका माझं म्हणणं. कोणताही पहिला फॉर्म घ्या, गो, रन, डान्स, अटेंड, अनाउन्स, बाउन्स, ओपन, क्लोज, राईट, रीड, स्टँड, सीट, थ्रो, कॅच, कोणताही घ्या. जर तो पहिला फॉर्म असेल ना, तर कंपल्सरी त्याच्यामध्ये डू असणार. हे क्लिअर करून घ्या. तुमची इच्छा असो किंवा नसो, तुम्हाला आवडो किंवा न आवडो, प्रत्येक पहिल्या फॉर्म मध्ये डू असणार म्हणजे असणार. जसं देवाने आपल्याला जन्म दिल्यावर आपल्यात प्राण टाकला की नाही कंपल्सरी प्रत्येकामध्ये. हा, एखादा म्हटला नाही मला नकोय प्राण, तरी तो स्वतःचा प्राण बाजूला काढू शकतो का? नाही काढू शकत. हा, तसं आहे. तुमची इच्छा असो किंवा नसो, त्याच्यामध्ये डू असणार म्हणजे असणार. जेव्हा तुम्ही एखाद्या वाक्यामध्ये कोणती पण ऍक्शनचं पहिलं फॉर्म वापरता, त्यावेळेला त्यामध्ये कोण प्रेझेंट असतो? डू. तो दिसो ना दिसो, असो न असो, तरी पण तो इनबिल्ड आहे त्याच्यामध्ये. मुद्दा क्लिअर आहे का? वाय टाईप करा किंवा बोला तोंडा नाही, मला बघू दे तुम्हाला कळतंय का नाही कळतंय ते. हो सर. कोणती पण ऍक्शन घ्या, तुम्ही म्हणजे जसं प्ले मध्ये आहे का? हो आहे. चेक मध्ये आहे का? हो आहे. पण दिसत तर नाही, नको दिसू देऊ, त्याच्यात आहे म्हणजे आहे, बस संपला विषय. प्रत्येक ऍक्शनच्या पहिल्या फॉर्म मध्ये डू असणार म्हणजे असणार. पुढे चला. जे पण कोणतं सेकंड फॉर्म आहे त्याच्यामध्ये डीड असणार म्हणजे असणार, कंपल्सरी असणार. इकडे या, जे शेवटचं फॉर्म यस वाला त्याच्यामध्ये डज असणार म्हणजे असणार. क्लिअर करा. पहिल्या फॉर्म मध्ये डू असणार, दुसऱ्या फॉर्म मध्ये डीड असणार, पाचव्या फॉर्म मध्ये डज असणार. आज हा मुद्दा एकदम डोक्यात घ्या आणि क्लिअर करा. देयर विल बी डज इन फिफ्थ फॉर्म. मी तुम्हाला 100 वेळा विचारणार आहे कोणत्या फॉर्म मध्ये कोणतं असणार आहे. बघा मित्रांनो, आपण कोणतंही ग्रामर शिकणार नाही आहोत. आय एम नॉट गोइंग टू टीच यू एनी टाइप ऑफ ग्रॅमॅटिकल पॉइंट्स अँड रूल्स. पण आपण शॉर्टकट मेथडने सगळं गोळा करून घेणार आहोत. हे एक एक शब्दामध्ये पूर्ण दुनिया सामावलेली आहे, म्हणून तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करू नका, ठीक आहे ना? डू नॉट इग्नोर दिस. कंपल्सरी करायचं आणि क्लिअरच करायचं. आता तिसऱ्या फॉर्म कडे येऊ आपण. तिसऱ्या फॉर्म मध्ये कोणी नसतो. तिसऱ्या फॉर्म मध्ये कोणी नसतो, परंतु हा जो तिसरा आहे ना, तो बादशाह आहे मोठा. तो असं म्हणतो, अरे राजे येत आहेत तर काही ते पायघडे वगैरे टाका यायला आम्हाला, स्वागत नाही करून आम्हा, असं म्हणतात ते. तिसरा फॉर्म. तिसरा फॉर्म कधीही एकटा येत नाही. यू कॅन नोट डाऊन दिस टॉपिक पॉइंट. तिसरा फॉर्म सिंगल नसतो. तिसरा फॉर्म एकटा कधी येत नाही. थर्ड फॉर्म एकटा कधीही येत नाही, ठीक आहे? त्याच्या अलीकडे, याच्या अलीकडे, याच्यात नाही ना, हे याच्यामध्ये आहे, हे याच्या अलीकडे, याच्या
अलीकडे एक तर असणार हॅव, नाहीतर असणार हॅज, नंतर असणार हॅड. हे तिघ जण येणार आणि मगच तिसरा फॉर्म तयार होणार. क्लिअर द पॉइंट. पहिल्या फॉर्मच्या मध्ये डू लपला, दुसऱ्या फॉर्म मध्ये डीड लपला, पाचव्या फॉर्म मध्ये डज लपला, तिसऱ्या फॉर्म मध्ये कोणीच नाही लपलं. लपलेले नाही आता, तिसऱ्या फॉर्म मध्ये लपलेले नाही, असे बस मस्तपैकी दिसतात ते आपल्या डोळ्यांनी. डू दिसत नाही, डीड दिसत नाही, डज दिसत नाही. हे तिघ जण लपून बसतात, डू डज डीड. हॅवेजाईड लपत नाही, दिसतात ते आपल्या डोळ्यांनी स्पष्ट. ओके, क्लिअर? येस. तिसऱ्या फॉर्म मध्ये कंपल्सरी हॅव हॅज हॅड असणार म्हणजे असणार, त्याच्याशिवाय तिसरा फॉर्म येणार नाही. क्लिअर करा मुद्दा. अजून पुढे या. हा जो चौथा फॉर्म आहे आय एन जी, त्याच्यात पण कोणी नसतं. पण जसं याच्या अगोदर कोणतरी होतं, तसंच हे चौथ्या फॉर्मच्याही अगोदर कोणतरी असतं. म्हणजे तिसऱ्या फॉर्मच्या आधी, चौथ्या फॉर्मच्या आधी कंपल्सरी कोणतरी असतं. तिसरा फॉर्म अर्धवट असतो, एकटा येत नाही. चौथा फॉर्म पण अर्धवट असतो, एकटा येत नाही. हा, याच्या अलीकडे कोण येणार मग? येणार एम, नाहीतर येणार इज, नाहीतर येणार आर, है ना? येस, व्हेरी गुड. नाहीतर येणार वॉज, नाहीतर येणार वर. हे सगळेजण येणार आणि मगच आय एन जी वाला फॉर्म येणार. लिहून ठेवा. ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचे नाही घ्या. ज्यांचं लिहून झालं असेल त्यांनी वाय टाईप करा, बघू दे मला कोणाकोणाच झालं, किंवा बोला. सगळ्यांचं होतंय बरोबर. क्लिअर आहे ना मुद्दा? पुन्हा सांगतो, पहिला फॉर्म कुठून पण तुम्हाला जो लहानपणापासून तुम्ही वाचलाय ना, त्याला पहिला फॉर्म म्हणा. तुम्हाला जो सहज म्हणता येतो तो पहिला फॉर्म, त्याच्यामध्ये डू असणार. जो दुसरा फॉर्म आहे त्याला ईडी लागलेला असणार. 90% वेळा ईडी लागणार, 10% वेळा काहीच नाही लागणार. मग सर नसला ईडी तर कसं ओळखायचं त्याला? एक आयडिया अजून पण, म्हणजे एवढी परफेक्ट नाही पण तरी सांगून देतो. ह्या तिसऱ्या फॉर्मला ना ईएन लागलेलं असतं माझ्या वेळेला. हा, ईएन दिसतंय का तुम्हाला? ईएन लागलेलं असतं तिसऱ्या फॉर्मला. टेकन, शेकन, गिव्हन, ब्रोकन, असं ईएन ईएन लागलेलं याला. हा, याला काही लागलेलं नसतं. उलट अजून काही ऍक्शन अशा असतात की ज्याच्यात कधीच बदल होत नाही, त्यांना आयएनजी लागत, हे लागत नाही ना, इकडे सेकंड थर्ड मध्ये काय बदल होत नाही. उदाहरणार्थ कट बघितलं आपण, कट कट कट, कट कटच राहते नुसती, त्याच्यामध्ये काय बदलायचं नाही. शर्ट 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 आहे ना, पुट पुट पुट, त्यात काही बदल होत नाही. परंतु ते आपण सहज खेळू शकतो त्याच्याबरोबर. हा, रीडला रुद्र आपण किमान रीडला रेड तरी म्हणू शकतो ना. कॉल रीड रेड होतो, रीडच नाही कॉल राहत. फॉर हा, तर हे लक्षात ठेवा. मग आपल्याला हे लर्न करायला लागतील थोडस. मग इथे डीड असतो, तिसऱ्याच्यामध्ये हॅव्हॅझर्ड असतो, चौथ्या ह्याच्यामध्ये आय एन जी असतो, त्याच्या अगोदर ॲमिझर वॉजवर असतो, पाचव्यामध्ये डज असतो. ह्या 5 मुद्द्यांचा सगळ्यांनी क्लिअर अभ्यास करा. कोणीही असं आपल्यामध्ये राहता कामा नाही, मला ते काही कळलं नाही, तुम्ही काय सांगता काही उमजत नाही. आत्ताही आपल्याकडे वेळ आहे. तुमच्यापैकी कोणाला असं वाटतंय का की काय सांगितलं मला कळलं नाही, तरी प्लीज व्हिडिओ चालू करा आणि मला विचारा पटकन, मी परत सांगतो. कोणाला याच्यामध्ये काही डाऊट आहे का? नाही ना? व्हेरी नाईस. याचं पारायण करा. अजून पुढचं सांगतो. ही लिस्ट अशी स्केच पेनने लिहून काढा एखाद्या पेपरवर, ती चिटकवा घरात कुठेतरी आणि दररोज येता जाता बघा. पहिला फॉर्म कोणता आहे, सेकंड फॉर्म कोणता आहे, थर्ड फॉर्म कोणता आहे, फोर्थ फॉर्म, फिफ्थ फॉर्म, कोणती पण action घ्या, कोणतीही ऍक्शन घ्या,
त्याचे 5 फॉर्म येतात का आपल्याला चेक करा. आता उदाहरणार्थ टीच आहे, मग टीचचं दुसरं फॉर्म काय? टीचचं दुसरं फॉर्म आपण माहित नसतं, मग आपण काय करतो ना, सरांनी सांगितलं होतं त्याला ईडी लागतो कोणाला पण म्हणून, मग आपण डायरेक्ट चाललो टीचर टीचेड, इथं च आहे टीचेड. असं का असं टीचेड सेकंड फॉर्म नसतं. याचं टीचं सेकंड फॉर्म काय टॉट आहे ना, म्हणजे आपल्याला माहित नसतं. मग आता काम काय करायचं आपल्याला, याचं पहिलं फॉर्म कोणतं, याचं दुसरा फॉर्म कोणतं, याचं तिसरं फॉर्म कोणतं, याचं चौथ्या पाचव्याला काही टेन्शन नाही, पाचव्याला येस लागणार, चौथ्याला आयएनजी लागणार, पहिल्याला काही टेन्शन नाही, पहिलं आपलं रेग्युलर वाला आहे. सेकंड आणि थर्ड तुमची व्यवस्थित झाली पाहिजे. आणि लगेच तूप खाल्ल्यावर रूप नाही येणार, रात्री तुला झालं पाहिजे असं मला म्हणायचं नाहीये. ही लाईफ लॉंग प्रोसेस आहे. 2 दिवस लागतील, 4 दिवस, 1 महिना, 2 महिने, 1 वर्ष लागू दे, परंतु तुम्ही लाईफ टाईम लक्षात ठेवा. हे कुठेही कोर्स करायला जाण्याची गरज नाही, कोणाकडे जायची काही गरज नाही. हे क्लिअर करा. 5 फॉर्म मला येतं का चेकआउट करा, कोणती पण ऍक्शन घ्या, कोणतीही घ्या. स्पीक आहे समजा, स्पीक, लगेच त्याचे 5 मिनिट बघायचे. अच्छा स्पीक, याचं दुसरं काय स्पीक. स्पोकन स्पोक आता जर असं म्हटलं स्पीक स्पीक इकडं चालेल का, असं स्पीकडं स्पीकडं नाही चालणार ना. मग इथे आपलं इंग्लिश चुकतंय है ना. मग स्पीक, स्पोक, स्पोकन है ना, मग स्पीकिंग आणि स्पीक्स. तुमच्यापैकी जे जे कोणी अशी लाईन करून बघतील, दररोज करून बघायचं. तुम्ही ड्युटीला चालले ना, जाता जाता पण काही पण क्लाइंब असेल समजा, बसमध्ये चढले, क्लाइंब, क्लाइंबचे 5 करून बघायचे. गेट, गेटचे 5 करून बघायचे. गिव्ह, गिव्हचे 5 करून बघायचे. ज्याचं ज्याचं तुम्हाला येणार नाही ते तुम्ही मोबाईलमध्ये नोट करून ठेवा. तुमच्या घरामध्ये वही असेल, वहीमध्ये नोट करून ठेवा. जर तुमच्या मोबाईलमध्ये जर डायरी नावाचा ऍप नसेल किंवा कलर नोट नसेल तर डाउनलोड करून घ्या कलर नोट. एक प्रकारे डायरीच आहे. हे ऍप डाउनलोड करून घ्यायचं, आपल्याला वाटलं काही पण त्यात लिहून ठेवायचं, सेव्ह करून ठेवायचं, म्हणजे तुमचा त्याचा पण अभ्यास होईल छान. हा, ऍक्शनच्या मागे लागा. इथून पुढचा जो मार्ग आहे आपला, ह्या सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आपल्याला. तुम्हाला वाटतं ना तुमचं एकदम इंग्लिश पक्का असलं पाहिजे आणि चुकलं नाही पाहिजे, वाटतं की नाही वाटतं दीपक? हो. त्याच्यासाठी एवढी मदत करा, तुमचंच आहे, तुमच्यासाठीच आहे. तुम्ही चांगलं केलं तुम्हालाच फायदा होणार आहे, तुम्ही नाही केलं तुमचंच नुकसान होणार आहे, माझं काय होणार नाहीये. म्हणून काम करेल. हा ठीक आहे, चला आज आपण इथे थांबू. गुड नाईट सर. हा, व्हेरी गुड नाईट. उद्याला रविवार आहे, रविवारी आपल्याला सुट्टी असते, सोमवारी भेटू आपण परत. हा चला, ओके. नमस्ते.